आज आपण ओला बोंबलाचा रस्सा बनवणार आहे। मी ते गॅस पेटवते, कढई ठेवली आहे गरम करायला। मी तेल टाकते। तेल गरम झाले त्यामध्ये मी हा ठेचलेला लसूण टाकते। चार पाच कढीपत्त्याची पानं टाकते। पानं अशी मी चिरून टाकते बारीक एकदम। लसूण लालसर झालेला आहे। इथे मी अर्धा टोमॅटो घेतलाय चिरून। टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया। मी ते 1 चमचा मीठ टाकते म्हणजे टोमॅटो लवकर विरघळेल, मऊ होईल। टोमॅटो मऊ झाला आहे, त्याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद टाकूया। 3 छोटे चमचे घरगुती मसाला आहे तो टाकते। 1 चमचा काश्मीरी पावडर टाकते। मसाले व्यवस्थित परतून घेऊया। मसाले व्यवस्थित परतून झालेले आहे। टोमॅटोही विरघळला आहे। मग आता मी 1 ग्लास पाणी टाकते, 1 छोटा ग्लास पाणी आहे। हे 2-3 कोकम आहे ते मी टाकते रश्श्यामध्ये। रश्श्याला चांगली उकळी येऊ दे। रश्श्याला उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आता हे मी बोंबील सोडते। ह्याला मी हळद मीठ लावून घेतलं होतं। बोंबील छोटे आहेत, हे विरघळणार पण याचा रस्सा खूप भारी लागतो। पाच मिनिटं तर रस्सा आपण शिजवून घेऊया। रस्सा आता तयार झालेला आहे। आता गॅस बंद करते। मस्त असा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे। बिना वाटपाचा रस्सा नक्की करून बघा।